धबधब्यांचे माहेर म्हणजे नेरळ. नेरळ स्टेशनला उतरून पूर्व दिशेला उतरायचे, डावीकडचा रस्ता पकडायचा आणि तोच रस्ता आपल्याला पुढे नेऊन सोडतो इथे. हा आहे बोर्ड. नेरळ स्टेशनपासून 3 किलोमीटरवर अंतरावर आहे टपालवाडी धबधबा. मॅपवर सुद्धा आपल्याला डायरेक्शन दाखवतो तो. हा रस्ता तो कर्जतला सरळ आणि हा जो इथे जातो हा मुंबई साईडला. इथे PUC जी किल्ली आहे त्याच्या लेफ्टने टर्न मारायचा. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी आलो आहे नेरळला टपालवाडी म्हणून वॉटरफॉल आहे, तिकडे यायचं आहे. तर बघूया तिकडे आज कसं आहे ते. तुम्ही बघा कसं एकदम सगळीकडे हिरवंगार झालं आहे. डोंगर नुसते हिरवे चादर नेसले सगळं. इथून आपल्याला पुढे जायचं आहे टपालवाडी वॉटरफॉल. चला. हे समोर जे दिसत आहेत डोंगर रांगा ते माथेरानच्या रांगा आहेत. ते वरतून सगळे धबधबे कसे एकदम व्हाईट अँड शुभ्र दिसत आहेत. पाऊस कमी आहे आज तरीसुद्धा, पण वॉटरफॉल्स भरपूर आहेत. आणि ही आहे टपालवाडी गाव. टपालवाडी गावातून पुढे आपल्याला असा हा पुढे ओढा दिसतो. या ओढ्यापाशी असा एक बोर्ड लावलेला आहे. या ओढ्याच्या बाजूला एक वडापावचा स्टॉल आहे. त्या वडापावच्या स्टॉलच्या बाजूने आपल्याला टपालवाडीच्या धबधब्यावर जायचं आहे. चला तर मग टपालवाडीला. डावीकडचा रस्ता तो टपालवाडीला जातो आणि उजवीकडचा रस्ता तो आंबेवाडीला. हा जो आहे तो इथे. आता मी चाललो आहे टपालवाडीच्या वॉटरफॉलला. टपालवाडी वॉटरफॉल बघूया तिकडे कसं आहे ते. पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. काही फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. टपालवाडीचा वॉटरफॉल बघा किती फोर्स आहे पाण्याला. गर्दी पण आहे.
सभोवतालचा हिरवागार परिसर आणि समोरच्या डोंगरावरून कोसळणारी पाण्याची धार जिच्याखाली सहज भिजता येते, यामुळे कुटुंबासह येणारे पर्यटक या धबधब्याला जास्त पसंती देतात. पाण्याचा खळखळणारा आवाज ऐकूनच भारी वाटते. टपालवाडीला इथे आज जागोजागी असा ओढा तयार झाला आहे धबधब्याचा, की जेणेकरून बहुतेक अशा फॅमिली हे असे ते टप्प्याटप्प्याने बसलेले दिसतात आपल्याला आणि पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत. मस्त आहे, पण एक नंबर आहे. चला तर टपालवाडी वॉटरफॉल बघून आता मी तुम्हाला तिथूनच जवळ असणारा आंबेवाडी वॉटरफॉल दाखवतो. चालायची आणि निसर्ग अनुभवायची, जगण्याची आवड असेल तर इथे नेरळला येऊन दोन धबधबे बघायला काय हरकत आहे. असं गर्द झाडीमध्ये जंगलामध्ये कुठेतरी जायचं, मनसोक्त भिजायचं आणि घरी जायचं. हा पाण्याचा आवाज येतोय आता. मगाशी आपण जिथे डावीकडचा रस्ता पकडला टपालवाडीसाठी, तिथूनच उजवीकडचा रस्ता पकडायचा जिथे आपण आंबेवाडीला पोचतो. इथे असे मार्किंग केले आहे ॲरोने. हा आहे 3 नंबरचा स्पॉट, पुढे आहे 2 नंबर आणि नंतर 1. कोसळणारे पाणी खाली येते, पांढरं शुभ्र. आपल्याला जायचं आहे तिकडे, त्या मेन वॉटरफॉलवर. जाम भारी वाटतं रे. पाण्याचा आवाज, शुभ्र पाणी, थंड, एकदम जबरदस्त. इथे माणसं पण जास्त नाही आहेत,
त्याच्यामुळे गर्दी नाही आहे, गर्दीचा त्रास नाही. तुम्ही बघू शकता इथे हा जे वातावरण तयार झालं आहे, हे खळखळणारं पाणी नुसतं बघतच राहावंसं वाटतं. अजून तरी आता आपल्या पुढे आपल्याला बरंच जायचं आहे. शुभ्र पाणी, एकदम स्वच्छ. जसजसं आपण त्या धबधब्याच्या जवळ येतो आहे त्याचा आवाज जास्तच मोठा होतो आहे, त्याचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळते. हो 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 हो, पांढरं शुभ्र पाणी, एक नंबर आहे. जावा त्या वॉटरफॉल खाली जास्त कोणी जाऊ नका. मी तर असं सेफ राहा, कारण पाण्याला फोर्स जास्त आहे. जाऊया पुढे, रस्ताही पायवाट आहे तिथपर्यंत पुढे जायला. एक नंबर आहे, जबरदस्त. हा आहे आंबेवाडीचा वॉटरफॉल. मला तर आवडला. सहकुटुंब येण्यास सुंदर ठिकाण आहे. मुख्यतः इथे गर्दी कमी असते, त्यामुळे मला बरं वाटलं. तुम्ही बघू शकता इथे मगाशी कोणच नव्हतं, आता इथे भरपूर माणसं वाढली. एक ग्रुप घेऊन आले लोक इथे, गाववाले, गावचे कळतात 2 ग्रुप आले, अजूनही गर्दी इथे वाढली. फॅमिलीसाठी इथे चांगला एक खूप आहे, पण पाण्याचा फोर्स जास्त असला ना म्हणून भीती वाटते. जरा सेफली एन्जॉय करा. कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतं. धमाल करायची, पावसात मजा करायची. या सगळेजण बघा आवाज येतो आहे. हा आहे आंबेवाडीचा वॉटरफॉल आणि आपण मगाशी गेलो होतो तो टपालवाडीचा वॉटरफॉल. दोन्ही वॉटरफॉल एक नंबर आहेत. दोन्हीकडे धमाल मस्ती करूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तोपर्यंत या पावसाळ्यामध्ये पुढे तुम्ही जाल तर काळजी घ्या, सेफली राहा. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथून जाताना नेरळ स्टेशनला
मध्ये हा एक असा बंधारा आहे, तो सुद्धा बघून घ्या. परत कधी याल काय माहिती नेरळला. चला तर मग बंधाऱ्यावर. नेरळला येऊन टपालवाडी, आंबेवाडी आणि हा बंधारा अनुभवायचा असेल तर तुम्हाला नेरळला यावंच लागेल.